श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 19. औदुंबर वृक्ष महिमा आणि योगिनीच गुरुदर्शन. गुरुभक्तीचा मूर्तिमंत स्वरूप असलेला नामधारक अज्ञान नामक अंधकारातून जागा झाला आणि श्री गुरुचरित्राचा पुढील कथासार ऐकण्यास सिद्ध झाला. आतापर्यंत केलेल्या ज्ञानामृत सेवनाने तो तृप्त झाला नव्हता. त्यासाठी परमश्रेष्ठ गुरुभक्त नामधारकाने उत्सुकतेने सिद्धमुनींना विनविले की त्यांनी गुरुचरित्राचे कथन पुढे चालूच ठेवावे. त्याची विनंती ऐकून सिद्धमुनी प्रसन्न झाले. सिद्धमुनींना त्याच्या शिष्याच्या उत्कंठित भावनांना उचित मार्गाने दृढ करायचे होते. गुरु कदापि आपल्या शिष्यांच्या अंतरंगातली भावना तिरस्कृत करत नाही. शिष्यांचे हृदय निर्मळ असले तर त्या ब्रह्मपदवी मिळवते. ज्याच्या हृदयात गुरुविषयी तीव्र ओढ तळमळ असते त्याला सर्व काही साध्य होते. शिष्याची भावना जाणून सिद्धमुनींनी अनुपमेय श्रीगुरूंची महती पुढे विस्ताराने सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, नामधारका, सर्व संघ परित्याग करून श्री नरसिंह सरस्वती यती निरंतर त्या अरण्यातील औदुंबर वृक्षाखाली आसीन झाले होते. त्यांची तेथील जीवनशैली अद्वितीय तथा आश्चर्यकारक होती. ते ऐकून नामधारक प्रश्न करता झाला, पूजनीय मुनिवर, इतर अनेक पुण्यक्षेत्र किंवा चतुर्वेदामध्ये वर्णिलेल्या अश्वत्थासारखे श्रेष्ठ वृक्ष सोडून श्रीगुरू औदुंबर वृक्षाखाली बसले, याला कारण काय बरे असावे? तेव्हा सिद्धमुनींनी सांगितले, नामधारका, औदुंबर वृक्ष महिमा अतिशय विलक्षण आहे. प्रबळ कारणास्तव श्री गुरुजींनी औदुंबर वृक्षाचे परिसर वास्तव्यासाठी निवडले. त्याची पौराणिक पार्श्वभूमी एक. पूर्वी परात्पर भगवंत महाविष्णूने उग्र नरसिंह रूप धारण करून नखांनी हिरण्यकश्यपूची आतडी बाहेर काढली व त्याचा नायनाट केला होता. त्यामुळे त्यांची नखे विषाने माखलेली होती. त्या राक्षसाच्या पोटातील अतितीव्र असे काळेकुट्ट प्राणघातक विष परमात्म्याच्या नखामध्ये शिरल्यामुळे त्यांना त्याचा अतिशय त्रास होत होता. त्यांचा हा त्रास आणि विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी श्री लक्ष्मीदेवींनी उत्कृष्ट अशा औदुंबर वृक्षाची फळे त्यांना प्रेमाने अर्पण केली. औदुंबर वृक्षामधून वाहणारी प्राणशक्ती अतिपरिपूर्ण असते. नखांना होणारा दाह कमी करण्यासाठी नरसिंहाने आपली नखे त्या औदुंबराच्या फळात टोचली. तेव्हा दाह शमन झाला व नखांना शीतलता मिळाली. उग्ररूप धारण केलेले नरसिंह शांत झाले व प्रसन्न होऊन नरसिंह देवाने औदुंबर वृक्षाला वर दिला. हे धन्य वृक्षा, तुला कल्पवृक्षासमान योग्यता, श्रेष्ठ स्थान, मान, कीर्ती मिळू दे. नित्य निरंतर तुला फलप्राप्ती होऊ दे. भक्तिभावाने तुझी सेवा पूजा करणाऱ्याची सकल मनोकामना शीघ्र पूर्ण होऊ दे आणि त्याचे सकल पाप परिहार होऊ दे. केवळ तुझ्या दर्शनाने उग्र विषयांचे शालन होऊ दे. तुझी पूजा सेवा करणाऱ्या स्त्रियांचा वांझपणा नाहीसा होऊ दे व त्यांना संतान प्राप्ती होऊ दे. तुझ्या दर्शनाने दरिद्री श्रीमंत होतील. भक्ताचे ब्रह्महत्यादी दोषही नष्ट होऊ दे. हे ब्राह्मणा, तुझ्या सानिध्यात बसून जप करणारे ज्ञानसंपन्न होऊन त्यांना योगशक्ती मिळू दे व त्यांचे इच्छित फळ त्यांना लाभू दे. रोगी निरोगी होऊ दे. तुझी छाया पडलेल्या तीर्थात स्नान केलेल्याला पवित्र भगीरथी नदीत स्नान केल्याने मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य मिळू दे. भक्तिभावपूर्वक तुझी सेवा करणाऱ्याचे सकल मनोरथ पूर्ण होऊ दे. श्री लक्ष्मी सहित मी तुझ्यात वास करून सकल जनांचे कल्याण करीन. अशा प्रकारे परमेश्वराने औदुंबर वृक्षाला आश्वासनपर आशीर्वाद दिला. महामहिमा असणारे औदुंबर वृक्ष भक्ताचे अभिष्ट पूर्ण करणारे कलियुगाचे कल्पवृक्ष आहे. असा अनुग्रह या वृक्षाला असल्याकारणानेच कृष्णा पंचगंगा तीरावर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वती आपली उपासना करत गौप्य रूपाने राहिले. औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात वास करून भक्ताचा उद्धार करण्यासाठी, तीर्थ पावन करण्यासाठी श्री गुरुजी मनुष्य देह धारण करून भूमीवर संचार करीत होते. तिथे वस्तीला असणाऱ्या यतीच्या जीवनशैलीबद्दल कोणालाच काहीच माहीत नव्हते. ही अत्यंत रहस्यमय कौतुकास्पद व आश्चर्यकारक विषय होता. श्रीगुरू आपल्या आहार विहारासाठी व भिक्षा मागण्यासाठी कोठे बाहेर गेलेले कुणीही पाहिले नव्हते. त्यांचे जीवन रहस्य समजून घ्यायला काही कुत्सित ब्राह्मण एके दिवशी कृष्णा पंचगंगा संगमावर पोहोचले. पण तेथे पोहोचता क्षणी त्यांना भीतीने ग्रासले. त्यांनी तेथून आपसुकच पलायन केले. गुरूंची परीक्षा करणे म्हणजे अग्नीसोबत खेळण्यासारखे होय. गुरूंची परीक्षा अनर्थाला कारण बनते. ती अज्ञान कुत्सित बुद्धीची परिसीमा होय. गुरूंची परीक्षा घेणाऱ्याला नरकातनाच गती असते. श्री गुरु येथे वास करीत असताना तेथील अमरेश्वर स्थानी विराजमान असणाऱ्या 64 योगिनी मध्यान्ह समयी श्रीगुरूंच्या ठिकाणी आगमन करून त्यांना अत्यंत भक्तिभावाने व सकल मर्यादापूर्वक पूजेसाठी घेऊन जात असत. तिथेच शेतात राखणीचे काम करणारा एक निष्पाप गंगानुज नाविक होता. योगायोगाने त्याने ते सारे प्रत्यक्ष पाहिले. त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. यतीच्या विषयी
त्याच्या मनात भक्तिभाव विश्वास निर्माण झाला. मूलतः मुग्ध असलेल्या त्याने अतीव कौतुक मिश्रित कुतूहलाने कोणाच्याही नकळत गुरूंचा पाठलाग केला. श्रीगुरू नदीच्या जवळ जाताच नदीने दुभागून त्यांना वाट करून दिली. अमरेश्वराच्या ठिकाणी पूजा स्वीकारून भिक्षा घेऊन नदीच्या मध्यभागातून परत येतानाही त्याने तेच पाहिले. हे प्रत्यक्षात बघूनही त्याचा विश्वास बसला नाही. किंबहुना तो आश्चर्यचकित झाला. श्री गुरूंची दिव्य लीला पाहून तो अत्यानंदित झाला. तो पूर्णपणे संभ्रमात पडला होता आणि क्षणभर हे समजणे त्याला अवघड झाले की त्याने जे पाहिले ते स्वप्न होते की वास्तव्य. श्रीगुरू म्हणजे साक्षात श्रीमन्नारायणाचा अवतार आहे याची त्याला परिपूर्ण जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी त्याला तेच दृश्य पुन्हा दिसले. त्याने पुन्हा श्रीगुरूंचा पाठलाग केला. नदीच्या मध्यभागी इंद्राच्या अमरावतीशी साम्य असलेले रत्नखचित भव्य सुंदर नगरच त्याला दिसले. तिथे 64 योगिनींनी श्रीगुरूंना देवालयात नेऊन त्यांना वंदन करून अनेक आभरणांनी अलंकृत अशा सिंहासनावर त्यांना विराजमान केले व त्यांची सर्वोपचारे भक्तिपूर्वक पूजा करून मिष्टान्न भोजनाची भिक्षा देऊन त्यांचे आतिथ्य केले. त्यावेळी त्या गंगानुजाला श्रीगुरू ईश्वर रूपात दिसले. श्रीगुरू परत येत असताना त्यांना गंगानुजाने आपला पाठलाग केल्याचे जाणवले. मग त्यांनीही त्याच्या पाठी जाऊन त्याचा परिचय करून घेतला व तिथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा तो नाविक गुंजारव स्वरात म्हणाला, हे स्वामी, मी केवळ तुमच्या दर्शनाची आकांक्षा ठेवून आलो आहे. अज्ञान व मायेच्या प्रभावामुळे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी या संसाराच्या फेऱ्यात रेंगाळत आहे. तुमचे सामर्थ्य अवर्णनीय आहे. संसाररूपी अज्ञान नाश करणारे सूर्यदेव तुम्हीच आहात. तुम्हीच इहपर लोकांमध्ये परमगती आहात. मला या भवसागरातून पार करा. तुम्ही संतुष्ट झाला तर सर्व देवता संतुष्ट होतात. केवळ तुमच्या नामस्मरणाने ज्ञानोदय होतो. त्याने श्रीगुरूंना साष्टांग प्रणिपात केला व त्यांचे अनेक प्रकारे स्तवन केले. त्यावर प्रसन्न झालेल्या गुरूंनी त्याला सांगितले, हे नाविका, तू आज जे काही पाहिलेस ते मात्र कोणालाही सांगू नको. सांगितलेस तर तक्षणी तुला मरण येईल हे निश्चित. तुला आज योगिनींचे दर्शन लाभल्यामुळे तू खरोखर धन्य झाला. शिवाय तुझ्यावर माझी कृपादृष्टी राहील. त्यामुळे तुझा आज भाग्योदय झाला आहे. तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. तुझे सारे दुःख कष्ट निवारण झालेत असे म्हणत श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. गुरूंचा अनुग्रह व अनुमती घेऊन तो आपल्या शेतात परतत असताना त्याला वाटेत एका द्रव्याने भरलेली कळशी आढळली. ते पाहून तो प्रसन्न झाला व श्रीगुरूंचा अनन्य भक्त बनला. त्याने हे जाणले की गुरु स्वतः एक चेतनास्वरूपी व देहधारी देवता आहे. त्यांच्या समान अन्य कोणतीही देवता नाही. ही भावना बाळगून तो परिवारासह श्रीगुरूंची नियमितपणे भेट घेऊन त्याची पूजा करत असे. अशा प्रकारे तो आनंदाने गुरुसेवा करीत आपल्या कुटुंबासह सुख समाधानाने जीवन क्रमू लागला. पुढे माघ महिन्याची पौर्णिमा आली. त्या दिवशी गंगानुजाने श्रीगुरूंचे दर्शन घेतले व त्यांना विनंती केली, स्वामी, काशी क्षेत्री तीर्थाटन केल्याने व प्रयाग तीर्थात स्नान केल्याने अगणित पुण्य लाभते असे मी शास्त्रज्ञ ब्राह्मणांच्या मुखातून ऐकले आहे. मी एक मूर्ख आणि मतिहीन असल्यामुळे मला त्या क्षेत्राबद्दल काही एक माहिती नाही. या दोन्हीमध्ये अधिक पुण्यकर कोणते क्षेत्र आहे हे मला समजत नाही. कृपया मला या संदर्भात योग्य मार्गदर्शन करा. माझ्यासाठी तर तुमचे चरणकमलच सकल तीर्थक्षेत्राचे उगमस्थान आहे. गुरु प्राप्त होईपर्यंत तीर्थयात्रेची आवश्यकता असते, तर नंतर तीर्थाटनाची आवश्यकता नसते. तुमचे पादोदक स्वतः पावनकर स्नान आहे. तुमच्या चरणकमलातीर्थ आमच्या जन्मजन्मांतरीची पापे नाश करण्याचे सामर्थ्य आहे. तुमच्या चरणकमल तीर्थाने आमची कर्मबंधनापासून देखील सुटका होते. तेव्हा नरसिंह सरस्वती यती म्हणाले, हे गंगानुजा, तुझा विश्वास आणि विचार योग्य आहे. भक्ती शुद्ध असली तर तीर्थयात्रेची आवश्यकता नसते. तुझ्या श्रद्धेप्रमाणे गुरुभक्तासाठी गुरुचरणच सर्वस्व आणि कामधेनू आहे व हे कृष्णा पंचगंगा संगमच प्रयाग क्षेत्र आहे. सद्गुरू जेथे वास करतात तेच त्यांच्यासाठी काशी क्षेत्र आहे. कोल्हापूरच दक्षिण गया ह्यावर विश्वास ठेव. तीनही स्थळे अत्यंत मनोहर व पावनकर आहेत. आमच्या वचनांवर विश्वास ठेवून तेथे धार्मिक विधींचे आचरण कर. तेव्हा तुला समजेल की माझे वचन स्वतःच साक्ष आहे. तथापि तुला तीर्थाटन करावयाची इच्छा असेल तर आम्ही त्याची व्यवस्था करू. त्यासाठी सिद्धता कर. मग गंगानुज भ्रांतीतून मुक्त होऊन आत्मस्वरूपात लीन झाला. त्याची तीव्र इच्छा जाणून श्रीगुरूंनी त्याला त्वरित एका व्याघ्रासनावर बसविले व आपणही त्यावर आसनस्थ होऊन गंगानुजाला आसन आवडून धरण्यास सांगितले व मनोवेगाने प्रातःकाळी प्रयाग क्षेत्री पोहोचले. दुपारपर्यंत श्री काशी क्षेत्री पोहोचून श्री विश्वेश्वराचे दर्शन घडविले व त्यानंतर गया क्षेत्री नेऊन सूर्यास्तसमयी परत पंचगंगा संगमावर येऊन पोहोचले. अशा प्रकारे श्रीगुरूंनी नाविकाला तीनही क्षेत्राचे दर्शन घडवून आणले. श्रीगुरूंची ही अद्भुत लीला बघून तो विस्मित झाला.
या अद्भुत घटनेची बातमी वनव्यासारखी सर्वत्र पसरली व गुरुमहिमा जनविविध झाली. परमात्माच नररूपात येथे राहत असल्याची सर्वांना प्रचिती आली. पण हा विषय सर्वत्र सांगोपांगी पसरल्यामुळे नरसोबावाडीमध्ये अधिक समय राहणे योग्य नाही असे समजून श्री गुरुजींनी तेथून निर्गमनाची तयारी सुरू केली. नरसोबावाडीची अधिदेवता असलेल्या अमरेश्वराचे दर्शन घेऊन तिथून निघण्यास सिद्ध असताना तेथे वास्तव्य करून असणाऱ्या योगिनी श्रीगुरूंच्या सान्निध्य येऊन गुरूंना शिरसा वंदन करून म्हणाल्या, हे ब्रह्मांड नायका, तुमच्या नित्यदर्शनाने आम्ही धन्य व्हायचो. आपल्या वास्तवानिमित्त आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण वा उणीव भासली नाही. आपल्या निर्गमनानंतर आम्ही जगायचे तरी कसे? आपल्या वियोगाने आमचे जीवन कष्टकारक व अर्थशून्य बनून जाईल. आम्ही तुमच्या उदात्त उपस्थितीपासून वंचित राहू. अन्नपूर्णा देवी तुमच्या अधीन आहे. तुम्ही निघालात तर ती सुद्धा तुमच्यासोबत हे ठिकाण सोडेल. म्हणून आम्हाला तुमचा वियोग होऊ देऊ नका. आम्हाला आमच्याच प्रारब्धावर सोडू नका. त्यांनी भक्तिभावे प्रार्थना केली. त्यावर श्रीगुरू म्हणाले, हे योगिनी देवतांनो, आम्ही केवळ लौकिक कार्याने निर्गमन करीत आहेत, पण अदृश्य रूपात आम्ही औदुंबर वृक्षाच्या पूर्व भागात चिरवास्तव्य करणार आहे. याची अनुभूती आमच्या निजभक्ताला येईल. हेच आमचे चिरवास्तव्य स्थान आहे. पण सांसारिकांना माझे दर्शन होणार नाही. आम्ही इथे गुप्तरीतीने आमच्या पादुकांची स्थापना करीत आहोत. त्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे पूजन केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतील. पादुकांची पूजा ही साक्षात आमचीच पूजा असेल. आम्ही देहधारी नसून आम्ही निर्गुण निराकारी आहोत. गुरुतत्व सदैव राहते, त्याला कशाचाही परिणाम होत नाही. श्री गुरुला परमात्मा स्वरूपी गुरुतत्वाची मानून त्याची अखंड उपासना करावी. त्याला माणूस म्हणून कदापि समजू नये. तुमच्या भल्याकरिता आम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना देखील येथे औदुंबरात करीत आहे. तुम्ही इथेच पश्चिम तीरावर स्थिर वास करा. आम्ही नरसोबावाडीत वास करून राहू. तुम्ही पादुकांद्वारे आमची सेवा करून भक्तांनाही अनुग्रह देत राहा. आमच्या वास्तव्याने या क्षेत्राच्या अनुसंधानाने येथे केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक अनुष्ठानाचे फलित म्हणून भाविकाला धनधान्य, संतान, आरोग्य, आयुष्य, संपत्ती इत्यादी साऱ्यांचा लाभ होईल. त्याचे ब्रह्महत्या पातकही नाश पावेल. अन्नपूर्णा देवीच्या या पुण्यक्षेत्रात निरंतर ब्राह्मण समाराधना होत राहील. आमच्या पादुकांवर रुद्रसूक्ताद्वारे अभिषेक करणारा आपले इष्टार्थ पूर्ण करून घेईल. प्रदक्षिणा सेवा केल्याने कुष्ठरोग इत्यादी निघून अंगहीनता दूर होईल. ग्रहण काळात अमावास्येच्या दिवशी पर्वकाळी येथे स्नान केल्याने जास्त फळ मिळते. तसेच औदुंबर वृक्षाच्या सान्निध्य बसून जप, तप, दान, धर्म, यज्ञ यागादी आचरल्याने कोटी कोटी फळ लाभते. या वृक्षाखाली बसून 11 वेळा रुद्रपाठ करून मानसपूजा केली तर अतिरुद्राचे फळ मिळते. मंदगतीने औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने अगणित पुण्य लाभते. असे 2 किंवा 4 प्रदक्षिणा घालून नमस्कार केल्याने अपरंपार पुण्य लाभते. कुष्ठरोगी, अंगहीन यांनी लाखो प्रदक्षिणा केल्याने त्यांना देवत्व प्राप्त होते व इतरांकडून पूजा करून घेण्याची अर्हता त्यांना मिळते, असे आश्वासन दिले. धर्मकार्यानिमित्त आपणास जाण्याची अनुमती द्यावी, असे निवेदन श्रीगुरूंनी योगिनींना केले. तेव्हा योगिनींनी भक्तिपूर्वक वंदन करून खिन्न अंतकरणाने मूकसंमती दिली. मग श्रीगुरू तिथून निघाले आणि भीमा अमरच्या तीरावरील अनुपम पवित्र क्षेत्र असणारे गंधार भुवन नामक क्षेत्र गाणगापुरात प्रकट रूपाने आणि औदुंबर क्षेत्रात अदृश्य रूपाने भक्तांना अनुग्रहित करू लागले. श्रीगुरूंच्या वास्तव्याने गाणगापूर भूतलावावरील वैकुंठ झाले. गुरु संपूर्ण विश्वाला परिशुद्ध करतात. त्यांनी अखिल विश्वाला वैकुंठमय केले. पुढे पुढे गाणगापुरातही श्रींची ख्याती पुष्कळ झाली. हे नामधारका कामधेनूसारख्या श्री गुरुचरित्राच्या श्रवण मात्रे मानवाच्या सकल मनोकामना पूर्ण होतात व चतुर्विध पुरुषार्थही लभ्य होतात. शरणागत गुरुभक्ताला शास्त्राध्ययन करण्याची व इतर साधना आचरण्याची आवश्यकता नसते, असे हे कथाख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला निरूपण केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 19वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.